आज काय तो सोक्ष मोक्ष लागेल. लाव बाबा काय तो आज म्हणजे तुला कळलंय का ती मुलगी कोण आहे? ती कोण आहे? ती काय आहे? सांगतो, नंतर सांगतो. आता प्लीज काही विचारू नकोस आणि टेन्शन घेऊ नकोस, काळजी करू नकोस. मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. येतो. तो नाही कोणता काळजी करू नकोचं वाक्य फेकलं तोंडावर की झालं. साक्षी जरा 2 दिवस थांब ना अजून. आई, आता गौतमला बरं वाटतंय ना? आणि तुला माहिती आहे आकाशचा बिझनेस नवीन आहे. त्याच्या एकट्याची किती धावपळ होते म्हणून निघाले. बोलत राहा गौतमशी. त्याने कुणाशी तरी बोलावं, मोकळं व्हावं असं वाटतं मला. आई एक विचारू? हा, तू खरंच गौतम आणि समायराचं लग्न लावणार आहेस का? नाही म्हणजे त्याचं कोणा दुसऱ्यावर प्रेम आहे त्याचं काय? काय प्रेम बिम काय नसतं. नुसत्या प्रेमाने पोटबीट नाही भरत. म्हणजे काय मी प्रेमाच्या विरोधात नाहीये, पण कोण आहे ती मुलगी साक्षी? गौतमच्या इतक्या मैत्रिणी आहेत, आपल्याला माहिती आहेत की नाही बऱ्याचशा. मग याच मुलीविषयी का नाही सांगितलं त्यांनी आपल्याला? अजूनही का लपवतोय? म्हणजे काहीतरी चुकतंय, काहीतरी गडबडतंय म्हणून सांगत नाहीये ना तो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जर खरंच काय ते म्हणतेस ते प्रेम बीम असेल, काळजी असेल त्या मुलीला, तर हॉस्पिटलपासून आत्ता घरापर्यंत एकदाही भेटायला आली नाही, फोन नाही, याला म्हणतात का प्रेम काळजी? बट यू नेव्हर नो आई. कदाचित तिला हे सगळं माहीतही नसेल किंवा गौतमचं एकतर्फी प्रेम असेल. ती पॉसिबिलिटीज खूप आहेत ना. ती मुलगी चांगलीही असू शकते, मुलगी वाईटही असू शकते, चुकीचीही असू शकते. पॉसिबिलिटीज आहेत ना. फक्त प्रेम आहे म्हणून नाही ना लग्न लावून देऊ शकत. आता तुझं आकाशवर फक्त प्रेम आहे म्हणून आपण लग्न नाही ना लावून दिलं. आपण त्यांची फॅमिली बघितली, फायनान्शियली, स्टेटस वाईज, आपल्या तोलामोलाची विचारांनी. हे लक्षात आल्यानंतर तुझं लग्न लावून दिलं ना, तेही महत्वाचं आहे. आणि समायरा असं म्हणतेस ते बरोबर आहे, पण आय नो हाऊ टू कंट्रोल हर. ती काही माझ्या शब्दाच्या बाहेर नाही जाणार. म्हणूनच आता जरा थोड्या दिवसांनी मी बोलणार आहे गौतमशी समायराबद्दल. मला माहिती आहे आधी तो चिडचिड करेल, आरडाओरडा करेल, रागवेल, बोलणारही नाही. पण इट्स ओके, आई आहे मी त्याची ना. माझ्या शब्दाबाहेर नाही आहात तुम्ही. नंतर त्याच्या लक्षात येईल की आई म्हणते ते योग्य आहे आणि मग हळूहळू विसरेल की जी कोण आहे बया तिला. हिमतियाचं सांग गाडीत मागे आंब्याच्या पेट्या ठेवल्यात त्या काढायला. मी येते. जा.